तर निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवारांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये काही ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली आहेत। घाटकोपर पवई या भागामध्ये आमचा पक्ष पवार साहेबच अशा आशयाची पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत। शरद पवार गट आता आक्रमक झालेला आहे। पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाकडे गेलाय आणि त्यामुळे ठिकठिकाणी पोस्टरबाजी आता दिसून येते। आमचा पक्ष पवार साहेबच अशा आशयाची पोस्टर्स लागलेली आहेत। आज दिवसभरामध्ये या संदर्भात आणखी महत्त्वाच्या घडामोडी निश्चितच घडतील। तर मुंबईमध्ये अशा प्रकारे पोस्टर्स आज शरद पवार यांच्या समर्थनार्थ लागलेली आहेत। तर इकडे दिल्लीमध्ये देखील शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर अशाच प्रकारे पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आले आणि काय नेमके या पोस्टर्सवर लिहिले, काय संदेश आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट दिल्ली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस मधून आपल्या संपर्कात आहेत राम। निश्चितच कालच्या या महत्त्वाच्या घडामोडीनंतर शरद पवार गटाकडून अशी पोस्टरबाजी केली जाते। दिल्लीमध्ये नेमकी काय पोस्टर्स लागलेली आहेत? बिलकुल, आपण शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपद या निवासस्थानी आहोत आणि इथे त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांचा येण्याचा ओघ जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आपण या घराच्या बाहेरच हे पोस्टर पाहतोय। शरद पवार यांचे एनसीपी से साहब नहीं साहेब से एनसीपी है आणि दुसरीकडे लेफ्ट साइडला जे दिलेलं आहे शेरो शायरी लिहिलं आहे, मिटा नहीं सकता इस हस्ती को ना तेरा जुल्म ना तेरा कोई वार, शायद तुमने अभी तक जाना नहीं क्या चीज़ है शरद पवार, यूथ विथ साहेब अशा प्रकारचे हे बॅनर लागलेले आहेत। धीरज शर्मा, सोनिया धुवन यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेला आहे आणि एक मेसेज दिला, एक संदेश देण्यात आलेला आहे अजित पवार यांना। तर दुसरीकडे हा जो एक बोर्ड लावण्यात आलेला आहे त्याच्यावर पण आपल्याला पाहता येते की जो अपना नहीं हुआ वो जनते का क्या होगा। तर अशा प्रकारे एक अजित पवार यांच्यावर हे तोफ या शब्दातून डागलेलं आहे असं दिसून येते आणि जे यूथ एनसीपी जी आहे ती शरद पवार यांच्या सोबत असल्याचा हा संदेश देण्यात आलेला आहे। आणि थोड्याच वेळामध्ये माहिती कळते की 9:30च्या सुमारास शरद पवार हे बाहेर पडणार आहेत। त्यापूर्वी प्रसारमाध्यमांना ते बोलत आहेत का हे पाहावं लागेल, कारण एकीकडे मुंबईमध्ये अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, परंतु या घटनेनंतर शरद पवार यांची अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही आहे। त्यामुळं या सर्व घडामोडीवर काय प्रतिक्रिया देत आहेत ते सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण शिवसेनेचे जे झालेलं आहे तेच आता राष्ट्रवादीचं सुद्धा झालेलं आहे। खरं तर राम, शरद पवारांना योद्धा, राजकारणातला योद्धा असं एक संबोधन लावण्यात येतं। त्यामुळे शरद पवार आता या सगळ्यामधून कशा प्रकारे पावलं उचलत आहेत आणि बेसिकली सगळा युवा जो आहे तो शरद पवारांबरोबर आहे हे सगळं या पोस्टर्समधून दिसतंय। त्यामुळे कसा प्रतिसाद पुढच्या सगळ्या त्यांच्या या सगळ्या रस्त्याला मिळतोय बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी।